Hello student. Now we learn the relationship between radius and diameter. रेडियस आणि डायमीटर यांच्यामध्ये काय संबंध आहे, काय रिलेशन आहे हे आपण या डायग्रामच्या माध्यमातून बघूया. बघा, या ठिकाणी मी एक सर्कल काढलेला आहे. त्या ठिकाणी रेडियस OB and रेडियस OA हे दाखवलेले आहेत. त्याचबरोबर AB याला आपण या सर्कलची डायमीटर असं म्हणत असतो. मग बघा, समजा मी या ज्या रेडियस आहेत यांचं जर मेजरमेंट केलं, बघा स्केलच्या साहाय्याने, रुलरच्या साहाय्याने जर मी या ठिकाणी मेजरमेंट केलं तर हे मेजरमेंट बरोबर 3 सेंटीमीटर आलेलं आहे. हे जे मेजरमेंट आहे हे बरोबर 3 सेंटीमीटर आलेलं आहे. म्हणजे OB ही जी रेडियस आहे ही 3 सेंटीमीटर आहे. त्याचबरोबर OA ही रेडियस सुद्धा बघा, ही रेडियस सुद्धा 3 सेंटीमीटर आहे. आणि टोटल डायमीटर A पासून तर B पर्यंत, पॉइंट A पासून B पर्यंत टोटल डायमीटरचं लेंथ जर तुम्ही बघितली तर तुम्हाला दिसत असेल तर ही 6 सेंटीमीटर आलेली आहे. म्हणजे या सर्कलच्या रेडियस 3 सेंटीमीटर आहेत आणि डायमीटर 6 सेंटीमीटर आहे. तर यांच्यातलं रिलेशन आपल्याला सहज लक्षात येतं की द डायमीटर ऑफ अ सर्कल इज ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स रेडियस. ही जी रेडियस आहे या रेडियसची जर ट्वाइस केली तर आपल्याला त्या सर्कलचा डायमीटरची लेंथ मिळत असते. कारण 3च्या ट्वाइस 6 आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी अशी कितीही डायमीटर काढली, बघा अजून एक डायमीटर मी या ठिकाणी काढतोय, त्यालाही नाव देऊया CD. हा जो डायमीटर आहे जो सेंटर पॉइंट मधनं जातो त्याला आपण डायमीटर म्हणतो, त्या कॉर्डला डायमीटर म्हणतो. मग आता याचं जरी आपण मेजरमेंट केलं तरी सुद्धा तेच मेजरमेंट येणार आहे. डायमीटर CD 6 सेंटीमीटरचाच आहे आणि त्याच्या रेडियस OC 3 सेंटीमीटरचे आहे आणि OD सुद्धा 3 सेंटीमीटरचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही या सर्कलमध्ये कितीही डायमीटर्स काढले तरीही ऑल द डायमीटर्स ऑफ सर्कल आर द सेम लेंथ. यावरनं आपण 2 महत्वाचे मुद्दे शिकलो. फर्स्ट, द डायमीटर ऑफ अ सर्कल इज ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स रेडियस, अँड सेकंड, ऑल द डायमीटर्स ऑफ अ सर्कल आर द सेम लेंथ. म्हणजे या ठिकाणी ही जी रेडियस आहे 3 सेंटीमीटर होती, त्याच्या ट्वाइस केला आपण तर 6 सेंटीमीटर आलेला आहे. म्हणजेच रेडियसच्या ट्वाइस काय येणार आहे, डायमीटर येणार आहे. हे रिलेशन आपल्याला या ठिकाणी समजतं. जस्ट रिमेंबर द डायमीटर ऑफ अ सर्कल इज ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स रेडियस. म्हणजे रेडियसच्या दुप्पट डायमीटर असतो. त्यानंतर ऑल द डायमीटर्स ऑफ अ सर्कल आर द सेम लेंथ. सर्कलचे सर्व डायमीटर हे एकाच मापाचे असतात. नाव प्रॉब्लेम सेट 29. Question first. If the radius of a circle is 5 centimeter, what will its diameter be? म्हणजे रेडियस दिलेली आहे सर्कलची 5 सेंटीमीटर, तर त्याचं डायमीटर आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे. आपण मागेच बघितलं की डायमीटर हा जो आहे हा रेडियसच्या ट्वाइस असतो. मग तेच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. डायमीटर of circle is equal to twice of radius. 2 into 5 is equal to 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर क्वेश्चन 2.
इफ द डायमीटर ऑफ अ सर्कल इज 6 सेंटीमीटर व्हॉट विल इट्स रेडियस बी. म्हणजे आपल्याला डायमीटर दिलेला आहे 6 सेंटीमीटर, त्यावरनं आपल्याला रेडियस फाइंड करायचं आहे. मग रेडियस ही नेहमी डायमीटरच्या हाफ असते, 1/2 असते. मग बघा, रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू 1/2 ऑफ डायमीटर. म्हणजेच 1/2 इंटू 1/2 ऑफ डायमीटर. असे एक्झाम्पल आपण लर्न केलेले आहेत. 1/2 इंटू डायमीटर किती आहे, 6. मग या ठिकाणी हे मल्टिप्लिकेशन सॉल्व करण्यासाठी बघा काय होईल. या ठिकाणी याचाही डिनॉमिनेटर 1 असतो, हे आपण बघितलंय. कुठल्याही नंबरचा डिनॉमिनेटर जर दिलेला नसेल तर तो 1 असतो. मग आता सरळ मल्टिप्लिकेशन करा. 6 1 जा 6, 2 1 जा 2. 6/2 म्हणजेच 6 डिवाइड बाय 2. 6 ला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे 3 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस ऑफ सर्कल काय आलेले आहे, 3 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन 3. कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय फिलिंग इन द ब्लँक्स. या ठिकाणी तुम्हाला रेडियस काही सर्कलच्या दिलेल्या आहेत, तर काही सर्कलच्या डायमीटर दिलेल्या आहेत. जे काही ब्लँक्स आहेत ते आपल्याला फिलअप करायचे आहेत. मग फर्स्ट सर्कलची रेडियस दिलेली आहे 4 सेंटीमीटर, त्याचा डायमीटर आपल्याला लिहायचा आहे. रेडियसच्या ट्वाइस डायमीटर असतो, मग 4 2 जा 8 सेंटीमीटर. त्याच्यानंतर सेकंड सर्कलमध्ये डायमीटर दिलेला आहे 16 सेंटीमीटर, त्याचा रेडियस आपल्याला काढायचा आहे. रेडियस हा त्याच्या हाफ असतो, मग 16च्या हाफ 8 सेंटीमीटर. थर्ड सर्कलमध्ये रेडियस दिलेला आहे 9 सेंटीमीटर, त्याच्या ट्वाइस डायमीटर होणार आहे. 9 2 जा 18 सेंटीमीटर. अँड लास्ट एक्झाम्पलमध्ये डायमीटर दिलेला आहे 22 सेंटीमीटर, रेडियस आपल्याला काढायचा आहे. तर डायमीटरच्या हाफ या ठिकाणी रेडियस होणार आहे 22च्या हाफ 11. अशा पद्धतीने हा टेबल तुम्ही कंप्लीट करू शकता.